स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुतीकडून पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय आणि याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने काढलेला आहे। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चेबांधणी केलेली आहे। ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद क्षेत्रात तर नगर विकास विभागाच्या माध्यमातून महापालिका नगरपालिकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून निधीचा वर्षाव केल्यानंतर महायुती सरकारने आपला मोर्चा आमदारांकडे वळवलाय। राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीच्या आमदारांकडून विकास कामांबरोबर वाढीव निधीची मागणी केली जात होती। सुरुवातीला सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची योजना होती, मात्र लाडकी बहीण योजना आली आणि त्यामुळे आर्थिक ताणामुळे शेवटी 5 कोटींचा निधी देण्याचा हा निर्णय घेण्यात आला। महायुतीच्या 54 आमदारांना हा निधी मिळतोय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महायुतीची मोर्चे बांधणी आहे। सरकार स्थापनेपासून महायुतीच्या आमदारांकडून वाढीव निधीची मागणी होतीये। सुरुवातीला सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी 10 कोटींचा विकास निधी योजना, लाडकीमुळे तिजोरीवर ताण असल्याने 5 कोटींचा हा निधी आहे।